पालघर नगर परिषद प्रभाग क्रमांक 8मधून धडाडीचे उमेदवार राधा जितेंद्र पामाळे तसेच राहुल प्रकाश पाटील निवडणुकीच्या रिंगणात। कोणत्या पक्षातून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे? तुमचं नाव आणि सांगा। नमस्कार, मी राधा अरविंद मानकामे पामाळे। मी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून उमेदवारीचा फॉर्म भरला आहे। तुम्ही सांगा। नमस्कार, मी राहुल प्रकाश पाटील। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातनं फॉर्म भरलेला आहे। आपल्या विभागातील प्रमुख 3 समस्या कोणत्या? आपल्या एक तर गटार स्वच्छता, दुसरं आरोग्यविषयी आणि लहान मुलांना चांगल्या सुविधा कशा पोचवता येतील जे गोरगरिबांना तोच बरेल आहेत। यावेळेला पण आम्ही पाड्यापाड्यात मेडिकल कॅम्प ठेवण्याचा हे करतो आहे आणि त्याच्यातनं आपल्या गावातील जे लोक आहेत ती कशी आरोग्य एकदम व्यवस्थित राहतील त्याचा विचार करूया। पद्धतीने विकास करण्याची कामं त्यांच्या डोक्यात आहेत की पुढच्या ज्या पण गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रभागाचा विकास कसा कराल? मागच्या टर्ममध्ये मी माझी नगरसेविका होते, तर त्या काळामध्ये मी माझ्याकडनं म्हणजे या गावाचा विकास घडवण्याचा खूप प्रयत्न केला। जसे ठिकठिकाणी रस्ते आहेत, रस्त्याची कामं केली। त्यानंतर मग लोकांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना बेंचेस दिले। त्यानंतर जागोजागी म्हणजे जिथे जिथे अंधार आहे तिथे आपण लोकांना लाईटचे पोल्स दिले। सोलार पोल्सही लावण्यात आले जेणेकरून पावसाळ्यातही लोकांना अंधाराचा त्रास सहन करावा लागणार नाही। त्यानंतर मग अजूनही गावामध्ये आम्ही दिलेली कामं म्हणजे पेवर ब्लॉकची कामं, छोट्या छोट्या ज्या गल्ल्या आहेत त्याच्यामध्ये पेवर ब्लॉकची कामेही चालू आहेत। अशी छोटी छोटी कामे चालू आहेत। असा मी माझ्याकडून विकासाचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। पुढे जाऊनही गावाचा म्हणजे माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा असा मी नक्की प्रयत्न करेन। महिलांचे काही आरोग्याचे विषय आहेत, जसे आता राहुल दादांनी सांगितलं आहे की आम्ही आरोग्याचे कॅम्प्स वाढवू, तसं महिलांसाठी स्पेशली आम्ही आरोग्याचे कॅम्प्स ठेवू जेणेकरून त्यांना कारण की महिलांचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हे खूपच गरजेचं आहे। असंच माझा पुढे फ्युचरचा असाच प्लॅन आहे की आमच्या गावाचा म्हणजे आमच्या प्रभागातला सर्वांगीण विकास व्हावा एवढंच माझी इच्छा आहे आणि माझा पूर्ण 100% हा प्रयत्न राहणार आहे।